विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो चला बघूया DMER संबंधित काही अपडेट्स जे आहेत या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर आलेले आहे। तर त्या अपडेट संबंधी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ती DMER तर्फे आलेली आहे। तर या ठिकाणी संपूर्ण 17 पदांसाठी या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण DMER ची ऑफिशियल वेबसाईट बघूया। तर या ठिकाणी मेड एज्यूवर आपण जाऊया। तर या ठिकाणी ही DMER ची ऑफिशियल वेबसाईट आहे DMER.maharashtra.government.in। तर या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट अपडेट्स जे आहेत ते DMER संबंधित मिळत असते। तर या ठिकाणी मेनूमध्ये जाऊया। मेनूमध्ये गेल्यानंतर बघा, या ठिकाणी भरतीचा ऑप्शन आहे। या ठिकाणी भरतीमध्ये गेल्यावर इथे बघा, याला आपण डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करून घेऊया। बघा, डेस्कटॉप साईटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी भरतीमध्ये जाऊया। तर भरतीमध्ये स्पर्धा परीक्षा 2025 मध्ये इम्पॉर्टंट अपडेट्स जे आहेत या ठिकाणी आपल्या परीक्षेबद्दल येत असते। तर या ठिकाणी बघा काही अपडेट्स आले आहे का ते आपण बघून घेऊया। तर बघा, या ठिकाणी डिसेंबर 11 तारखेचं एक अपडेट्स आहे। 5 डिसेंबरच्या अपडेट्स बघा, 5 डिसेंबरला काय अपडेट आल्या होत्या। तर त्या ठिकाणी मार्कलिस्ट ऑफ COT 2025 सर्व काही तुमच्या मार्कलिस्ट त्या ठिकाणी आलेल्या होत्या। 17 पदांपैकी 14 पदांच्या मार्कलिस्ट या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेल्या होत्या। आणि नंतर 11 डिसेंबरला बघा, या ठिकाणी ज्या उर्वरित याद्या होत्या फार्मसिस्टच्या, लॅब टेक्निशियनच्या आणि समाजसेवा अधीक्षकच्या त्या पब्लिश करण्यात आलेल्या होत्या। आणि आता बघा, ही 13 डिसेंबरची अपडेट्स जी आहे ती नवीन आलेली आहे। तर या 13 डिसेंबरच्या अपडेट्समध्ये बघा काय आहे, या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे। तर ही प्रोविजनल मेरिट लिस्ट बघा, या ठिकाणी लायब्ररियन या पोस्टसाठी आहे। तर नवीन अपडेट्स आहे। तर या ठिकाणी बघा, सर्व पदांसाठी अशाच प्रकारच्या प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे। तर या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये कोणकोणती माहिती दिलेली आहे, काय काय माहिती दिलेली आहे, सर्व माहिती आपण या ठिकाणी बघून घेऊया। तर ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आपण या ठिकाणी इथून डाउनलोड देखील करू शकतो। तर या ठिकाणी जाऊन आपण ही डाउनलोड केलेली आहे। तर या ठिकाणी बघूया यामध्ये काय आहे। तर बघा, ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आपण या ठिकाणी डाउनलोड केली। तर या ठिकाणी तब्बल बघा 19 पेजची ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे। आणि यामध्ये बघा, लायब्ररियन या पोस्टसाठी प्रोविजनल मेरिट लिस्ट देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी काय काय दिलेलं आहे बघा, रोल नंबर, कॅन्डिडेट्सचे पूर्ण नाव, त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमधून त्यांनी अप्लाय केले, त्यांनी या ठिकाणी मिळालेले मार्क्स। तर हे सर्व मार्क्स नॉर्मलायझेशन वगैरेचे पकडून मार्क्स दिलेले आहेत। तर बघा, या ठिकाणी कॅटेगरीचा देखील उल्लेख केला आहे। तर कॅटेगरीचा उल्लेख केल्यामुळे या ठिकाणी लायब्ररियन या पदासाठी कट ऑफ किती जाऊ शकते हे आपण इझिली सांगू शकतो। सर्व कॅटेगरींचा कट ऑफ किती राहणार आहे ते या ठिकाणी इझिली सांगू शकतो, फक्त या ठिकाणी दिव्यांग वगैरे सोडून। तर बघा, या ठिकाणी लायब्ररियन या पदासाठी तब्बल किती मुलांनी या ठिकाणी एक्झाम दिली होती ते आपण सुरुवातीला बघून घेऊया। तर बघा, 907 इतक्या लोकांनी लायब्ररियन या पदासाठी एक्झाम दिलेली होती। सेम मेरिट लिस्ट जे आहे त्या ठिकाणी बाकीच्या पदांसाठी देखील आता लवकरात लवकर रिलीज होणार आहे। त्या संबंधित काहीही अपडेट्स आल्याबद्दल तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे। तर बघा, या ठिकाणी लायब्ररियन पदाच्या नेमक्या जागा किती होत्या हे देखील आपण बघून घेऊया। त्यासाठी नोटिफिकेशन बघावी लागेल। बघा, या नोटिफिकेशनमध्ये या ठिकाणी लायब्ररियन म्हणजे ग्रंथपालच्या जागा आपण बघून घेऊया। तर ग्रंथपालच्या बघा टोटल 5 जागा होत्या। तर या ठिकाणी 5 जागेसाठी या ठिकाणी परीक्षा दिली होती। बघा, किती मुलांनी, जवळजवळ 900 या ठिकाणी 907 मुलांनी परीक्षा दिलेली होती। तर 5 जागा म्हटलं तर या ठिकाणी 5 आणि 5 टोटल 10 ते 15 लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। कारण की या ठिकाणी वेटिंग लिस्ट वगैरे देखील लागत असते। तर टॉपचा मुलगा बघा OBCचा आहे, टॉप 2 मुलं OBCचे आहे। त्यानंतर SC बघा, SCचा टॉप 3 मध्ये मुलगा आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊया याची कट ऑफ नेमकी किती जाणार आहे। तर बघा, यासाठी सर्वात पहिले आपण कॅटेगरी वाईज जागा बघून घेऊया। ग्रंथपालच्या कॅटेगरी वाईज जागा किती होत्या। तर ग्रंथपाल या ठिकाणी पहिल्या नंबरचाच पोस्ट होतं। तर पहिल्या नंबरचं या ठिकाणी कॅटेगरी वाईज
ग्रंथपालच्या जागा बघणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर बघा ग्रंथपाल 5 पदे, अनुसूचित जातीची या ठिकाणी एक जागा होती सर्वसाधारण, त्यानंतर अनुसूचित जमातीची नाही, नंतर भाजप NTBची एक जागा होती, OBCची एक जागा, SCBCच्या 2 जागा, EWSच्या नव्हत्या जागा, राखीवच्या सुद्धा जागा नव्हत्या, टोटल 5 जागा. तर त्याला आपण या ठिकाणी OBCची कट ऑफ बघा, OBCच्या किती जागा आहे, 1 जागा आहे. तर OBCची कट ऑफ काय राहू शकते, तर या ठिकाणी सिंपल आहे, 1 जागा होती. तर टॉपचा OBCचा टॉप बघा नितीन देवराव साके 174 मार्क्स याचं सिलेक्शन होणार आहे OBCच्या 1 जागेवर. आणि प्रणव क्रिशनराव मिसाळ हा वेटिंग लिस्टवर राहणार आहे. आणि त्यानंतरचा या ठिकाणी विराज एकनाथ अतिग्रे हा वेटिंग लिस्टवर राहणार आहे. तर 162 इतकी वेटिंग लिस्टची कट ऑफ जाणार आहे, कारण की एका जागेसाठी या ठिकाणी 2 जणे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात येईल. तर OBCची बघा एवढी हा लागणार आहे. त्यानंतर कोणाची जागा होती बघा, त्यानंतर अनुसूचित जातीची 1 जागा होती. तर अनुसूचित जातीचा कोणता मुलगा लागणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया. SCचा तर बघा या ठिकाणी SCचा टॉपचा मुलगा 160 मार्क आहे, त्याला सागर हरीश विणकरे. तर सागर हरीश विणकरे याचं ग्रंथपाल म्हणून सिलेक्शन 100% होणार आहे जर त्याने जॉईन केलं तर. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी जागा कोणाची होती, तर SCBCच्या 2 जागा होत्या, एक महिलांसाठी आणि एक सर्वसाधारणसाठी. तर SCBCच्या सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया. SCBCचा बघा टॉपचा एक कोण आहे, तर तो आहे टॉपचा या ठिकाणी सागर रघुनाथ पाटील. सागर रघुनाथ पाटील याचं या ठिकाणी सामान्य जागेमध्ये सिलेक्शन होणार आहे SCBCच्या. नंतर महिलांसाठी बघा, महिलांसाठी मयुरी दिलीप खाडे 154 मार्कावर SCBCसाठी सिलेक्शन होणार आहे. मयुरीचं कॉंग्रॅच्युलेशन मयुरी तुम्हाला. तर यानंतर बघा SCBCच्या झाल्या, इतर मागासवर्गीय झाल्या. आणि NTBची सुद्धा आपण या ठिकाणी बघून घ्या बरं. NTBचा या ठिकाणी बघा 160 मार्कावर टॉपर आहे अभिजित प्रकाश केवते, तर त्याचं सिलेक्शन 100% होणार आहे. तर अशाच प्रकारे बघा या ठिकाणी ज्या प्रकारे लायब्ररीयनच्या पोस्टसाठी या ठिकाणी मेरिट लिस्ट झाल्या, तसेच या 1107 तब्बल 1107 जागा ज्या आहेत ते सगळ्या पोस्टच्या त्यांच्यासाठी देखील अशाच प्रकारच्या प्रोविजनल मेरिट लिस्ट जे आहे ते या ठिकाणी जारी होणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर. तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेव्हा केव्हा सर्व पोस्टच्या मेरिट लिस्ट येणार आहे, प्रोविजनल मेरिट लिस्ट, त्यामध्ये कॅटेगरी सर्व कळणार आहे. आणि कॅटेगरी कळल्या तर तुम्हाला सर्वांच्या कट ऑफ एक्झॅक्ट माहीत पडणार आहे. तर आता लवकरच कॅटेगरी वाईज सर्वांच्या मेरिट लिस्ट एक करून पब्लिश होणार आहे. तर यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सर्वांच्या मेरिट लिस्ट याच ठिकाणी पब्लिश होणार आहे बघा. डिसेंबर 13 तारखेची ज्या प्रकारे या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट आली लायब्ररीसाठी, इतर पदांसाठी देखील इथेच मेरिट लिस्ट येणार आहे. तर ते आपण एक करून सर्व बघून घेऊया. तर चला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या. चला भेटूया पुढील अपडेटमध्ये. या ठिकाणी बघा आपलं टेलिग्राम चॅनलवर ही लिस्ट जी आहे ती टाकलेली आहे, प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ लायब्ररियन. तर चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यावर जाऊन तुम्ही ही मेरिट लिस्ट बघू शकता. आणि बाकीच्या मेरिट लिस्ट देखील आपल्या या चॅनलवर पब्लिश होणार आहे, त्यामुळे तुम्ही हे टेलिग्राम चॅनलचे ला देखील जॉईन करून ठेवा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.